राज्यात बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत। महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा गोंधळ, निष्ठावंतांचे नाराजी नाट्य, आरोप प्रत्यारोप अशा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। असं असताना आणखी एका गोष्टीसाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते, ती म्हणजे घराणेशाहीचे वर्चस्व। नमस्कार, मी प्राची गंडे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला। अनेक महानगरपालिकांमध्ये बड्या नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांची जागा फिक्स केल्यामुळे वर्षानुवर्ष पक्षासाठी निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी पसरली। यामध्ये पक्षानुसार कुठल्या नेत्याने आपल्याच नातेवाईकाला उमेदवारीसाठी पुढे केले ते पुढील प्रमाणे पाहूया। भाजपमधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर, भाऊ मकरंद नार्वेकर आणि चुलत बहीण डॉक्टर गौरवी शिवलकर हे कुलाबा प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून, तसेच नाशिकमधून सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू हे प्रभाग क्रमांक 54 मधून आणि विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांना प्रभाग क्रमांक 89 मधून उमेदवारी देण्यात आली। त्याचसोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि मुलगी हर्षिता शिरसाट यांच्यासह सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव आणि मुलगा समाधान सरवणकर यांना प्रभाग क्रमांक 191 आणि 194 मधून, तसेच रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना प्रभाग क्रमांक 73 मधून उमेदवारी देण्यात आली। तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा खान आणि सून गुरशा मलिक यांच्यासह अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। काँग्रेसमधून असलम शेख यांचा मुलगा हैदर शेख आणि बहीण कमर जहा सिद्दीकी यांना प्रभाग क्रमांक 34 आणि 33 मधून उमेदवारी देण्यात आली। यावेळी मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये घराणेशाहीच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। दरम्यान हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो केला नसेल तर लगेच फॉलो करा।